नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा एकदम धडकी भरवणारा वेगळा असा एपिसोड. बघूया काय काय घडतंय ते. तर एपिसोडच्या सुरुवातीला इकडे मिताली दिवा लावतीये आणि इकडे छाया ना कुणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करतीये. आता प्रांजल सुद्धा तिकडनं आलेला आहे, रेडी असं विचारतोय. तर छाया आता फोन लावते, खरं फोन काही लागत नाहीये इथे, उचलत नाहीये. आता कुणाला फोन लावतीये ते कळेल. आरतीला फोन लावतीये ही छाया आणि आरती काही फोन उचलत नाहीये. आनंदीताई आता काय करणार आहेत देवालाच ठाऊक, असं इकडे या छायाचं बोलणं चाललंय. खूप पॅनिक झाले. छायाला सुद्धा भीती वाटायला लागते आणि आता छायाताई जरा आता इकडे या असं मितालीनं हाक मारलीये. लवकर या. आनंदी सुद्धा तिथे गेलेली आहे आता. तर छायाताई "होय, होय आले" असं म्हणत आता गेले. तर आता हा प्रांजल काय करतो, आनंदीचा हात धरून ना आनंदीला पुढे घेऊन उभी राहतो. "अशी इथे उभी राहा." तिथे शिल्पा आत्या सुद्धा आहे आणि आता हा जळता दिवा आम्ही तुझ्या हातावर ठेवणार आहोत, असा हा प्रांजल सांगतो. जो दिवा मगाशी लावताना आपल्याला दाखवला होता ना, तो दिवा आता जळता आनंदीच्या हातावर ठेवणार आहेत बरं का. आणि आता प्रेक्षकांनो शिल्पा त्या आपली हसतीये. तर इकडे छायाताई म्हणते, "अहो आनंदी हे सगळं काय चाललंय आनंदीताई?" तर आता प्रांजल कसा बघतोय बघा. "अहो तुम्ही काय करताय?" असं इकडे छाया विचारत असते. तर लगेच मिताली म्हणते, "ए छायाताई झाली तुझी नाटकं? हा दिवा घे आणि तूच तिच्या हातावर ठेव. घे पटकन." असं म्हणत आता मिताली ना या छायालाच सांगते, की दिवा आनंदीच्या हातामध्ये तूच ठेवायचा आहे. आता आनंदी एकदा शिल्पात्याकडे बघते, एकदा आनंदीकडे बघते आणि ठेवत नसते ती दिवा. तोपर्यंत मिताली ओरडते, "तोंड काय बघतेस? ठेव म्हटलंय ना तुला दिवा." तर प्रेक्षकांना इकडे छाया दिवा ठेवत असते, तू प्लेट सकट दिवा ठेवत असते. तर हा प्रांजल म्हणतो, "ए, ए प्लेट काय इथं खालती?" असं विचारतो. "प्लेट काढती आणि नुसता दिवा ठेव तिच्या हातावरती ठेव." असं म्हणत प्रांजल सांगतो बरं का. आणि आता शिल्पात्या पण लगेच बोलायला चालू करते. "बरोबर बोलतोय प्रांजल. निंबाळकरांच्या घरात पाऊल ठेवणं म्हणजे हातात विस्तव घेऊन येणं, हे हिलाही कळलं पाहिजे." अशा शब्दात बोलते बरं का ही शिल्पात्या. आणि आता प्रेक्षकांनो खरंच आनंदी दिवा घेऊन उभी राहते का ते बघूया आपण. एपिसोड शेवटपर्यंत बघा हां तुम्ही. शिल्पात्या अशी एकदम बघत असते, तर "अहो पण" असं छायाताई बोलायला चालू करणार. तोपर्यंत आनंदी म्हणते, "छायाताई, छायाताई ठीक आहे, राहू देत." आणि स्वतःहून ती दिवा ठेवून घ्यायला तयार होते इकडे. आणि आता आनंदीनं दिवा ठेवा असं छायाताईंना सांगितल्यानंतर छायाताई काय करतात, एकदा सगळ्यांकडे बघतात आणि मग तो दिवा नुसता आनंदीच्या हातामध्ये ठेवतात. जळणारा पेटता दिवा आनंदीच्या हातामध्ये ठेवलेला आहे. आनंदी दिवा धरून अशी देवासमोर उभी आहे आणि आता प्रांजल हसत म्हणतो, "व्हेरी गुड. आता तू पुढे काय करायचंयस? आता असंच तू उभे राहायचंयस आणि देवाची माफी मागायची आहेस." असं म्हणत प्रांजल तिथे खुर्चीवर जाऊन बसतो. शिल्पात्या पण इकडे बघत राहिली आनंदीकडे. तर इथे आनंदी म्हणते, "देवा, माझी चूक झाली. मला माफ कर." असं म्हणते आणि मिताली आणि प्रांजल दोघं जण तिच्याकडे बघून असं खुनशी हसतायत. प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे बघूया आपण. आनंदी किती वेळ अशी उभी राहते, तिला कोण वाचवतं किंवा कोण हे करू नको म्हणून सांगतं का? ते बघूया. त्याच्यासाठी एपिसोड बघत राहा शेवटपर्यंत. तर प्रेक्षकांनो आरती आणि आर्ची दोघी जणी बसलेल्या आहेत. ती साडी आणि जी काही शाल आणली आबांनी ती ठेवतायत आता घडी करून व्यवस्थेमध्ये. तोपर्यंत आबा येतायत तिकडनं आणि म्हणतात, "चला, चला लवकर चला मालकांकडे जायला निघूया आपण." तर इकडे आरती म्हणत असते, "आबा, आबा हो ऐका ना मी काय म्हणतीये." तर आता आरती म्हणते, "आत्ताच आलाय ना तुम्ही, जरा आराम करा. आपण नंतर जाऊया आनंदीकडे." असं आरती म्हणते. तर प्रेक्षकांनो आपण एक काम करूया का? म्हणजे ती शाल आणि साडी माझ्याकडे द्या. मी उद्या ऑफिसला जाणारच आहे. तर पृथ्वीकडून मी पाठवून देईन. तो देईल आनंदी आणि मालक साहेबांना. तर आर्ची हां, असं म्हणते. तर इकडे आबा म्हणतात, "आनंदीकडे जाण्यापासून तू का थांबवतेस गं मला?" असं विचारतात बरं का आबा आता प्रश्न. आणि आता आरतीला कळत नाही, की आबांना उत्तर नेमकं काय द्यायचं ते. तर आता आबा स्वतःच इथे त्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि म्हणतात, "कारण आनंदीच्या घरामध्ये मोठी भांडणं झाली आहेत म्हणून तू मला जाऊ देत नाहीयेस का?" असं विचारल्यानंतर इकडे आरती आणि आर्ची अशी धक्का लागल्यासारखं बघतात, की ह्यांना कसं कळलं? आर्ची म्हणते, "पण तुम्हाला कसं काय हे सगळं माहिती?" तर प्रेक्षकांनो आता आबा म्हणतात, "पोरींनो, माझ्या आयुष्यातली 40 वर्ष मी निंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये गेलेली आहेत, काम करत काढलेली आहेत. मी त्या घराला आणि घरातल्यात राहणाऱ्या माणसांना खूप चांगलं ओळखतो. त्यांचे स्वभाव तुमच्यापेक्षाही जास्त ओळखतात मला. इतक्या सहज म्हणजे शिर्के सरांचा फोन आला होता मला. त्यांच्याकडून सगळं समजलंय मला. पण तुम्हाला तिघींना काय वाटतंय, की मी एक म्हातारा आणि कमजोर बाप आहे म्हणून? असं वाटतंय तुम्हाला?" असं आबा विचारतात आणि म्हणतात, "म्हणून आनंदीच्या सासरकडून होणारा जो काही त्रास आहे, तो मला सहन नाही होणार, असं वाटतंय काय तुम्हाला? मी जो दुर्भागी बाप आहे,
स्वतःच्या जवान पोरांची प्रेतं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलीत. स्वतःच्या खांद्यावरून मी माझ्या पोटच्या पोरांची तिरडी उचलली आहे आणि या हातानं त्यांच्या त्यांच्या चितेला अग्नी दिलाय असं म्हणत आबा इमोशनल होऊन जे बोलतायत आणि म्हणतात, "यापेक्षा जगात दुसरं मोठं दुःख काय असू शकतं पोरी?" असं विचारतात ते आणि म्हणतात, "हे सगळं सोसून ना आता काळीज आता ना दगडासारखं झालंय गं." तर प्रेक्षकांनो इकडे आर्ची आणि आरती दोघीजणी आबांना असं घट्ट मिठी मारतात हे सगळं ऐकून, हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर. तर प्रेक्षकांनो आता इथे आबा आता आपण म्हणजे खूप घाबरायला होतंय हो, असं आरती म्हणते आणि म्हणते, "कळतच नाहीये पुढे काय घडणार आहे ते, काय होणार आहे ते." तर आबा त्यांना धीर देतात आणि म्हणतात, "घाबरू नका. मला सांगा तुम्ही दोघींनी आनंदीला काय वचन दिलंय? काय बोलून आलायत तुम्ही आनंदीला? तुम्ही नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं सांगून आलायत ना? जरा विचार करा, तर या नाजूक क्षणी आपणच जर का असे हात टेकले, तर आनंदीसाठी सगळं संपून जाईल पोरींनो. आपण आता खचून चालणार नाही. आपल्यालाच आता आनंदीची खरी ताकद बनावी लागणार आहे." अशा शब्दात आबा स्वतः धीर देतात मुलींना आणि म्हणतात, "तिला सध्या आपल्या आधाराची आणि प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे. माझी काळजी तुम्ही अजिबात करू नका." असं सांगतात दोघींना सुद्धा आणि दोघी माना डोलवतात त्याच्यावर. आबा पुढे म्हणतात, "या घरामध्ये माझी एकच दुखरी नस आहे आणि ती म्हणजे तर माझ्या या तिन्ही पोरी." असं म्हणत परत एकदा इमोशनल होतात आणि म्हणतात, "तुम्ही जर का अशा आतून तुटलात, तर आबा असून नसल्यासारखं आहे आणि आबासुद्धा आतून तुटत जाईल." तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी दिवा हातात घेऊन, "देवा मला माफ कर, माझी चूक झाली. देवा मला माफ कर, माझी चूक झाली." असं म्हणते. आता माई आणि बापू तिथे दोघं जण आलेले आहेत बरं का. शिल्पात्या, मिताली असं तिथेच बसून सगळ्याची मजा घेतायत. तर आता "अरे प्रांजल" असं म्हणत आता बापू विचारतात, "काय चाललंय हे?" तर हा प्रांजल म्हणतो, "बापू, बापू जरा शांत व्हा तुम्ही. हिने आपल्या दादाला त्रास दिलाय, त्याचं प्रायश्चित्त करतेय ती." असं हा प्रांजल सांगतोय बरं का, अगदी असं स्टाईलमध्ये बसून वगैरे. तर प्रेक्षकांनो इकडे ना प्रांजल असा सांगितल्यानंतर माई-बाप बघत राहतात. तर विद्याधर पण तिकडनं येतो आणि म्हणतो, "वाह प्रांजल वाह! आज तू सिद्ध करून दाखवलंस बघ, की तू या विद्याधरचा पुतणे आहेस ते." आणि प्रेक्षकांनो विद्याधर पुढे म्हणतो, "जीव माझा असा भांड्यात पडला बघ. लई भारी वाटलं तुला हे सगळं करताना बघून. शाब्बास, शाब्बास." असं म्हणतात. तर लगेच बापू म्हणतात, "विद्याधर, अरे लाज वाटायला पाहिजे तुला. स्वतःच्या पुतण्याला थांबवण्याऐवजी तू अजून प्रोत्साहन देतोयस त्याला हे सगळं करताना." इकडे आनंदीचा हात आता भाजत चाललाय बरं का प्रेक्षकांनो. माई पण म्हणतात पुढे, "प्रांजल, अरे किती छळणार आहे तिला." बापू म्हणतात, "अरे बंद करा ही सगळी नाटकं, बंद करा." तर प्रांजल आता ना बापूंच्या जवळ येत म्हणतो, "बापू, बापू तुम्हाला मी सांगितलं ना, की तुम्ही यात पडू नका." तर माई म्हणतायत, "अरे प्रांजल, हा कसला विकृतपणा आहे हा? एखाद्याच्या जीवाला त्रास देऊन कसलं सुख मिळतं रे तुम्हाला?" तर "माई, बापू तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना?" असं म्हणत हा प्रांजल बोलायला सुरू करतो आणि पुढे काय करतो ते बघून ना क्षणभर ह्यालाच गोळ्यांची गरज आहे का काय असं वाटतं. हा प्रांजल ओरडतो माई-बापूंना आणि म्हणतो, "तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे ना? तुमचं खरं प्रेम असेल ना माझ्यावर, तर तुम्ही आता इथून पुढे या प्रकरणात एकही शब्द अजिबात बोलणार नाही आहात. कळतंय का तुम्हाला? नाहीतर ना थांबा, थांबा." असं म्हणत काय करतो डायनिंग टेबलवर जातो आणि तिथे ना सुरी असते ती गळ्याजवळ लावतो. "नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं-वाईट करून घेईन." असं सगळं हा जो ओरडून चालतो. "मी घर नाही, जग सोडून निघून जाईल." असं सगळं आरडाओरडा करून बोलतोय. तर हा लगेच विद्याधर जातोय, "सोड प्रांजल, सोड प्रांजल." ती म्हणत तिनं सुरी काढतो. तर इकडे ना आत्या जवळ जाते प्रांजलच्या आणि मारते त्याला आणि म्हणते, "काय करतोयस तू? वेडा आहेस का तू? आणि काय चाललंय तुझं? तुला अक्कल आहे का? हां, जीव देतोयस तू स्वतःचा. कुणासाठी? या मुलीसाठी जीव देणार आहेस, जिनं आपलं घर उद्ध्वस्त केलंय तिच्यासाठी तू जीव देणार आहेस का?" असं शिल्पात्या ओरडून विचारते आणि म्हणते, "मूर्ख आहेस का तू?" तर प्रेक्षकांनो माई बघा कशा बघताय तिकडे आणि आता आनंदीचं ना खूप जोरजोरात म्हणणं चाललंय. तर प्रेक्षकांनो इकडे विद्याधर काय करतो, लगेच ना इथे प्रांजलला मिठी मारतो आणि म्हणतो, "अरे प्रांजल, तू आमचा स्वाभिमान आहेस. तू असं बोललास तर कसं चालणार आहे? अरे ही आनंदी परकी आहे आणि तिच्यासाठी तू आम्हाला सोडून जाण्याची भाषा करतोस?" असं सगळा विद्याधर बोलतो आणि विद्याधर काय म्हणतो, "अरे नाही रे, ही आनंदी हिच्यामुळं आज पृथ्वीला आणि तुला अख्ख्या घराला मनस्ताप भोगावा लागतोय. हिला ही शिक्षा मिळालीच पाहिजे. पण तू अशी टोकाची भाषा केलीस की नाही, तर 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 ना या काकाचं मेलेलं तोंड बघशील तू." असा लगेच हा विद्याधर नाटकी स्वरात बोलतोय आणि विद्याधरने असं म्हटल्यावर धनश्री कशाला गप्प राहील. ती लगेच म्हणते, "अहो तुम्ही काय बोलताय हे?" तर विद्याधर तिलाच ओरडतो आणि म्हणतो, "ए तू गप ग धने." असं म्हणून तिलाच थांबवतो बरं का इथे प्रेक्षकांनो. तर आता ही धनश्री किती खुळी दाखवली बघा. तर इकडे आनंदीचं अजून चाललंय, "देवा मला माफ कर, मी चुकले, मी चुकले." असं सारखं म्हणतीये. आता हा पृथ्वीने काय केलंय ते बघा.
पृथ्वी डायरेक्ट गेलाय आबांच्या घरी म्हणजे इकडे आरतीच्या घरी गेलाय. तू इकडे असं म्हणत आता आरती म्हणते, तू इथे का आलायस?" असं विचारते. आनंदी बरी आहे ना? तर पृथ्वी काही लक्ष देत नाही आरतीकडे. पण आधी आबांच्या ना नमस्कार करतो, छान पाया पडतो. आबा त्याला आशीर्वाद देतात, "आयुष्यमान भव" म्हणून आणि म्हणतात, "अरे, आज अचानक इकडं कुठं? तू सकाळी-सकाळी कसा आलास?" तर पृथ्वी म्हणतो, "आबा, मी तुमच्यावर खूप नाराज आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती." तर लगेच आरती म्हणते, "1 मिनिट, काय झालंय नक्की? आबांवर नाराज असण्यासारखं काय झालंय?" असं आरती विचारते. आता आरतीला आबा बोलू देत नाहीत. आबा स्वतःच आरतीला "तू थांब" म्हणून सांगतात आणि आता लगेच "छोटे मालक बोला, काय झालंय?" असं आबा म्हणतात आणि "जे काही बोलायचंय ना, ते मोकळेपणानं बोला तुम्ही" असं सांगतात. तर हा पृथ्वी म्हणतो, "नाही, मी तुमच्यापासून काही लपवायला आलेलोच नाहीये. जे काही बोलायला आलोय ते मोकळेपणाने सांगून टाकायलाच आलोय मी इथे. तुमच्या नातीने, आनंदीने मला, माझ्या भावाला आणि बहिणीला फसवलंय. मिस्टर निंबाळकरांनी आणि आनंदीने लग्न केलंय. हे दोघांनी आणि त्या दोघांनी आणि घरातल्या सगळ्यांनी आमच्यापासून मुद्दामून लपवून ठेवलं. आम्हाला अंधारात ठेवलं. इथे तुम्ही सुद्धा तेच केलत." असं हा पृथ्वी म्हणतो बरं का. आणि आता आरती पुढे काही बोलत नाही. पण लगेच हा पृथ्वी काय करतो, आपले हात जोडतो आणि नमस्कार करून इकडे आबांना म्हणतो, "मी तुमच्याकडे विनंती करतोय, की तुम्ही तुमच्या नातीला परत घरी घेऊन जा." आणि पृथ्वी पुढे सांगतो, की "मिस्टर निंबाळकर आनंदीला घटस्फोट देणार नाहीत, हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून मी तुमच्याकडे विनंती करायला आलोय, की तुम्ही तुमच्या नातीला, आनंदीला परत सन्मानाने या घरात घेऊन या." अशा शब्दात हा पृथ्वी बोलतोय बरं का. इकडे हात पण जोडतोय, पण डोळ्यात राग पण तेवढाच आहे त्याच्या. तर आता आबा काय उत्तर देतात बघा. आबा म्हणतात त्याला, "छोटे मालक, तुमचं बोलून झालं का?" असं विचारतात. "बरं ठीक आहे." मग आता आबा पुढे म्हणतात, "आता यापुढे जे काही करायचंय ना, ते मालक साहेब आणि आनंदी हे दोघं मिळूनच ठरवतील." आबा पुढे म्हणतात, "मालक साहेब स्वतः इथून माझ्या मुलीला सन्मानानं घेऊन गेलेले आहेत. माझी मुलगी मोठ्या विश्वासानं मी त्यांच्या हवाली केलेली आहे. या क्षणाला कुणाला वाटत असेल, की माझ्या पोरीनं निंबाळकरांचं घर सोडून परत माझ्याकडे यावं, तर ते सांगायला मालक साहेबांनी स्वतःहून माझ्याकडे यायला हवं." असे आबांनी उत्तर देतात आणि म्हणतात, "छोटे मालक, अहो, तुम्ही वयानं आणि अनुभवानं खूप लहान आहात अजून, पण लहानच राहावा," असं सांगतात बरं का पुढे आणि म्हणतात, "माझ्या आनंदीला त्या घरातून बाहेर काढायचं असेल, तर मालक साहेब स्वतः तिला इथं घेऊन येतील. यासाठी त्यांच्या मुलाने इथे माझ्या घरी येऊन मला ताकीद द्यायची काही गरज नाही," असं म्हणतात आबा आणि हात जोडत म्हणतात, "आम्ही गरीब लोक असू हो छोटे मालक, पण आम्ही गरीब असलो तरी इज्जत आणि स्वाभिमान आम्हाला सुद्धा आहे." असं आबा सडेतोड उत्तर देतात आणि म्हणतात आणि स्वतःच्या इज्जतीसाठी आणि सत्यासाठी मान वर करून आवाज उठवावा, हे शिकवण, हे सगळे संस्कार हे दुसरं-तिसरं कोणी नाही, तर खुद्द तुमच्या वडिलांनीच म्हणजेच मालक साहेबांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. आणि या तुम्ही असं म्हणत इकडे आबा सांगतात बरं का आता पृथ्वीला. तर पृथ्वी ना असं एकदम चिडतो जरासं, पण तिथे काही न बोलता बाहेर पडत असतो आणि तो काहीतरी एकदम मनामध्ये ठरवतो आणि म्हणतो, "त्या घरात जे वादळ आलंय, हे थांबवण्यासाठी त्यातून मार्ग काढणं हे माझं काम होतं. तर म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो होतो, की तुमच्या नातीला आमच्या घरातून परत घेऊन जा. पण ते जर का तुम्हाला मान्य नसेल, तर तर यातून मार्ग मी माझ्या पद्धतीनंच काढेन." असं सांगतो बरं का पृथ्वी आता आणि आता पृथ्वी असा एकदम रागाने बघतो आणि तिकडनं जातोय. तर इकडे ही आरती म्हणते, "माझ्याच घरी येऊन माझ्याच आबांना सुनवतोयस तू? थांब, आलेच मी." तर प्रेक्षकांनो इकडे युगंधर म्हणतोय, "काय?" आता शिर्केंचा फोन आलाय बरं का युगंधरला आणि शिर्केंना युगंधर म्हणतो, "माझ्याच फॅक्टरीमध्ये माझ्या माझ्या पाठीमागे एवढं मोठं पाऊल उचलण्याची त्याची हिंमत कशी काय झाली?" असं विचारतात बरं का. तर शिर्के म्हणतात, "अहो मालक साहेब, त्यानं साड्यांचं अख्खं प्रोडक्शन एका वेळी बंद करून टाकलंय. आज सकाळपासनं साडीची एक बी डिलिव्हरी कुठल्या क्लायंटला त्यानं दिलेली नाहीये," असं इथे सांगतात शिर्के. तर कारण काय दिलंय त्यानं या मूर्खपणाला? तर शिर्के हसत म्हणतात, "मालक साहेब, अहो तो साडीचा ब्रँड आणि ते अख्खं उत्पादन हे तुमचं आणि समिधा वहिनीचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर तुमच्या एकत्रित नावावर असल्यामुळं ते पृथ्वीनं सगळ्याचं सगळं प्रोडक्शनवरच बंदी घालून टाकली आहे.
तर आता युगंधर काय म्हणतो बघा, घरात जे काही चाललंय तो घरगुती प्रश्न आहे आणि शिर्के, अहो हा आपला धंदा आहे. धंदा आणि घरातल्या गोष्टी या जगा वेगळ्या ठेवायला लागतात. एवढं कळत नाही का याला? असं युगंधर चिडून बोलतो बरं का. आणि आता शिर्केंना परत म्हणतो, समिता जेव्हा गेली होती तेव्हा स्वतःच्या हातानं तिचे अंत्यसंस्कार करून मी पुन्हा परत लगेच फॅक्टरीवर गेलो होतो, कामाला लागलो होतो. कारण ते माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. व्यवसायात भावनांना थारा नसतो. अरे, काय या नवीन पिढीला वैयक्तिक आयुष्य आणि आपला धंदा या 2 गोष्टी कळत कशा नाहीत, असं म्हणत युगंधर चिडून बोलतोय शिर्केंशी आणि म्हणतो, "पण आता त्यांना याच गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला मी शिकवणार," असं म्हणताय बरं का युगंधर पुढे. पण प्रेक्षकांनो इथे युगंधरचा हात ना असा थरथरायला लागतोय. 2 मिनिटं युगंधरला पण समजत नाही की काय होतंय ते. एवढा वेळ कणखर असणारा माणूस आता जरा असं जे विचलित होतंय असं वाटतंय, कारण त्यांना तब्येत पण साथ देत नाहीये. हात थरथरायला लागतोय आणि तो हात असा घट्ट धरून ना फोन इकडच्या कानाचा त्या कानाला लावेपर्यंत इकडे शिर्के हाका मारत असतात. "हॅलो, हॅलो, हॅलो मालक साहेब, अहो काय होतंय?" तर आता मालक साहेबांची अवस्था फार अशी चांगली दाखवली नाहीये 2 सेकंदासाठी. "मालक साहेब काय झालं? तुम्ही ठीक आहात ना?" तरी ते युगंधर म्हणतो, "हां, हां, मी ठीक आहे," असं सांगतो बरं का. आणि आता प्रेक्षकांनो युगंधर म्हणतो, "मी ठीक आहे." तर शिर्केने आता एवढं सगळं बोलून फोन ठेवून दिलाय, "काळजी करू नका," असं युगंधर स्वतः सांगतो. आता पुढे काय घडणार बघूया आपण. कसं युगंधर याच्यातनं मार्ग काढणार, की आपला प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवायला कसं शिकवणार बघूया. तर प्रेक्षकांनो इकडे आता आरती पृथ्वीला जाऊन हाक मारते आणि थांबवतीये. ती म्हणतीये, "कोण समजतोस कोण तू स्वतःला? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरी यायची? कोण समजतोस तू स्वतःला? इकडे येऊन माझ्या आजोबांना इथे येऊन सुनावलंस ते. तुझ्या छातीत काळीज नावाचा काही अवयव उरलाय की सगळं दगडाचंच होऊन गेलंय?" असं आरती चिडून बोलते आणि म्हणते, "जरा स्वतःच्या डोक्यावरची, डोळ्यावरची ती स्वार्थाची आणि गर्वाची पट्टी आहे ना, ती उघडून बघ अरे. तुझ्या वडिलांनी आनंदीशी लग्न केलं म्हणून त्यांना दोषी ठरवून तुम्ही मोकळे झालायत. अरे, पण त्यांनी असं का केलं याचा जरा शांतपणे बसून विचार केलायस का कधी? अरे, तुझ्या वडिलांनी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आनंदीची अब्रू वाचवण्यासाठी केलंय." असं इथे स आरती बोलत असते आणि तिकडे छाया ना आरतीला कंटिन्युअसली फोन करतीये आणि आरतीचा फोन इथे आरती उचलत नाहीये, कारण तिचा फोन सायलेंटवर आहे आणि ती इथे बोलतीये पृथ्वीबरोबर, त्यामुळे तिचं लक्ष नाहीये. पण इकडे छायाताईंचा पूर्ण प्रयत्न चाललाय, की फोन लावावा, पण तेवढ्यात त्यांचा फोन तिकडे स्विच ऑफ होतोय. आता पृथ्वीला परत आरती पुढे काय म्हणतीये बघा. त्यावेळेला त्यांनी अख्खं गाव, समाज आपल्याला काय म्हणेल, काय बोलेल याचा एकदाही विचार न करता फक्त आणि फक्त माणुसकी आणि स्वतःचा शब्द जपलाय, असं ही पृथ्वीला म्हणते. आणि आता तू, तर तू आता एवढा स्वार्थी झालायस. स्वतःचा खोटा इगो जपण्यासाठी माझ्या आजोबांना सांगतोस, की तुमच्या मुलीला परत घरी घेऊन या. असं इकडे सगळं ना पृथ्वीला बोलते बरं का ही आरती. आणि ज्यामुळे तरी फरक पडेल पृथ्वीला असं वाटतंय. बघूया पुढे काय घडतंय ते. आरती पुढे विचारते, "कोण वाटली तुला आनंदी? बाजारातून आणलेली एखादी गोष्ट आहे का विकत घेतलेली? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरंच." असं इकडे ना म्हणते आरती आणि म्हणते, "मी आनंदीची मोठी बहीण या नात्याने आता तुला ठणकावून सांगतेय, की आनंदी परत मागे फिरणार नाही." असं म्हणते. "ती परत घरी येणार नाही, इथे येणार नाही. ती निंबाळकरांच्या घरीच राहील आणि त्या घरावर आणि तिथल्या माणसांवर स्वतःला हक्क जमवून दाखवेल ती स्वतःचा. आणि हे तुला आवडो अगर न आवडो, असं लक्षात ठेव." असं म्हणत आता ही आरती सांगते या पृथ्वीला आणि तिकडनं चिडून येते. तर पृथ्वी सुद्धा इकडे या आरतीकडे बघत तिथंच उभा राहिलाय. प्रेक्षकांनो जरा तरी काहीतरी फरक पडेल असं वाटतं या पृथ्वीमध्ये. तर आरती आता घरात आलीये परत आणि तिचं लक्ष जातंय आता फोनकडे. तर फोनवरती बघतीये छायाताईंचे एवढे मिस कॉल, असं म्हणते ती. 5 मिस कॉल आलेत छायाताईंचे. तिथे काही अजून, म्हणजे मी निघून आल्यानंतर तिथे काही अजून घडायला नको किंवा घडलं नसेल ना, अशी काळजी तिला वाटते. आणि आता छायाताईंचा फोन स्विच ऑफ झालेला आहे, कारण त्यांच्या फोनला चार्जिंग नाहीये. तर आता आरतीला काळजी वाटते, मी तिकडनं निघाल्यानंतर अजून काही घडलंय का, असं म्हणते ती. डोक्याला हात लावते ती आपल्या आणि आता बहुतेक ना ती ह्या आरती आनंदीकडे जायला निघणार आहे. तर प्रेक्षकांनो छायाताई आता माईंना येऊन म्हणतायत, "माई, अहो काहीतरी करा ना तुम्ही. आनंदीताईंची काय अवस्था झालीये बघा, काय अवस्था झालीये बघा, काहीतरी करा ना तुम्ही." तर इकडे आनंदीना अजून असे हात आता भाजत आलाय बरं का तिचा. तर आता माई ओरडून म्हणतात, "काय चाललंय काय या घरात? या घरामध्ये कुणाजवळ माणुसकी शिल्लक आहे की नाही? बिचारीची आनंदीची काय अवस्था झालीये बघा तुम्ही." असं आता माई ओरडून म्हणताय तिथे. तर प्रेक्षकांनो माई पुढे म्हणतात, "कुणाचं लक्ष नाहीये तिच्याकडे.
"अहो तुम्ही तरी बघा ना, तुम्ही तरी काहीतरी करा, बघा काय चाललंय ते. अरे कोणीतरी काहीतरी करा की" असं माई म्हणतायत. "माझ्या आनंदीला वाचवा" असं म्हणतात तिथे. तर प्रेक्षकांनो इकडे ना आता आरती धावत-धावत पोहोचली बरं का आणि ती आनंदीला बघतीये, तर आनंदी अशी ना हातात जळता दिवा घेऊन तो उभी आहे पेटता दिवा घेऊन आणि त्याचे पाय असे म्हणजे ती माफी मागतीये कंटिन्युअसली तोंड पण चालू आहे. तर आता आनंदी असं म्हणत आता आरती धावत येणार इकडे. तर थांब काय, 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 काय असं म्हणत मिताली आणि प्रांजल दोघं जण ना आडवे येतायत आणि आनंदी "अगं तू काय करतेयस? तो दिवा ठेव खाली, हात भाजेल तुझा" असं आरती म्हणते. "अरे तुम्ही बघत काय बसलाय तुम्ही? आनंदी ऐक माझं, तो दिवा खाली ठेव तू. अरे तुमच्यात कुणाकडे माणुसकी आहे की नाही?" असं इकडे ना आरती ओरडून विचारते. "अगं आनंदी सोड तो दिवा खाली ठेव." असा सगळा आता आरडाओरडा चाललाय आरतीचा. प्रेक्षकांनो आनंदी तरी सुद्धा ऐकत नाहीये. "आनंदी अगं ठेव तो दिवा खाली." असं इकडे आरती जोरात म्हणते. तर जेवढं आता "माझी चूक झाली, मला माफ करा, माझी चूक झाली, मला माफ करा." असं इकडेही म्हणते आणि तोपर्यंत दिव्यावर ना खाणकण येऊन कोणतरी हात मारतं खालनं वर आणि त्यामुळे दिवा असा पडतो आणि आता सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं, की कुणी हे असं केलंय. तर प्रेक्षकांनो आता शिल्पा त्या खुर्चीवर बसलेली उठून बसतीये आणि विद्याताई म्हणजे छायाताई वगैरे सगळे हे करतायत. आता आरती आनंदीला बाजूला घेऊन जाते. तर प्रेक्षकांनो इकडे विद्याधरचं तोंड बघा कसं झालंय. तर आता पृथ्वी आलाय तिथे आणि तो ओरडून विचारतोय, "काय फालतूपणा चाललाय हा? कुणी केलंय हे?" तर प्रांजल म्हणतो, "दादा, दादा मी केलंय." ती पायाशी तर लगेच पृथ्वी ना इकडे प्रांजललाच धरतो म्हणजे कॉलर आणि म्हणतो, "तुझी हिंमत कशी झाली? तर तर सोड ना तू तिला." असं म्हणत तिकडे आत्या म्हणते. तर आता पृथ्वी विचारतो मितालीकडे बघत आणि प्रांजलकडे बघत, "तुम्हाला अक्कल आहे का दोघांना?" असं विचारतो बरं का. आणि म्हणतो, "कुणी सांगितलं हे तुम्हाला करायला? तुम्ही का केलं?" तर प्रांजल म्हणतो, "तिच्यामुळे तुला त्रास झाला म्हणून मी तुला शिक्षा केली." तर पृथ्वी म्हणतो, "अरे मूर्ख माणसा, तू तिला ही गोष्ट करायला लावलीस, की जी गोष्ट आपल्या आईने केली होती." असं आता पृथ्वीने सांगितल्यानंतर सगळे आता पृथ्वीकडे शॉक लागल्यासारखे बघतायत. आता नेमकी खरी घटना काय झाली होती? संविधाने असं का केलं होतं? आणि पृथ्वीच्या ते लक्षात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहेत. नेमकं काय घडणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या भागात तिथे आनंदी परत घर सोडून जायचा विचार करतीये. पण ती खरंच घर सोडून जाऊ शकेल का? का कोण तिला नेमकं अडवेल? युगंधर झोपेतून उठून तिला अडवू शकेल का? ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघत राहा. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आनंदी.